अमेरिकन नौसैनिक जे मध्य पूर्वेमध्ये तैनात आहेत, खास तर USS अब्राहम लिंकन या विमानवाहू नौकेवरती त्यांचं मनोबल अतिशय कमी आहे आणि त्यामधल्या अनेकांनी आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले. अनेकांनी जहाजावरनं समुद्राच्या आत उड्या मारण्याचे प्रयत्न केले किंवा अनेकांनी ज्यावेळेस त्यांना ड्युटीवरती जाण्याकरता बोलवलं होतं, तिथे जाण्याचं टाळलं. अशा प्रकारचे रिपोर्ट मीडियामध्ये येत आहेत. तर त्याचं आपण विश्लेषण कसं करतो? लक्षात असावं की जे हे युद्ध सुरू आहे इराण आणि USAचं, यामध्ये अमेरिकेने त्यांच्या 2 ते 3 एअरक्राफ्ट कॅरियर्सच्या समुद्रामध्ये तैनात केलेले आहेत आणि एअरक्राफ्ट कॅरियर जे असतात त्याच्यावरती 5,000 ते 6,000 सैनिक असतात आणि जागा अतिशय कंजेस्टेड असते आणि लाईफ हे बऱ्यापैकी टफ असतं. तर त्यावेळेला ते आता समुद्रामध्ये तैनात असल्यामुळे त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते अतिशय खराब आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांना गरम पाणी मिळत नाही आहे, असं म्हटलं जातं की त्यांना युद्धाचा अंत काही दिसत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं मनोबल खराब झालेलं आहे. त्यांना पहिले सांगण्यात आलं होतं की युद्ध लगेच संपेल, पण ते काही संपण्याची काही शक्यता दिसत नाही आहे आणि गेले 250हून जास्त दिवस ही नौका तैनात आहेत. तर त्याच्यामुळे तिथले जे कर्मचारी असतात त्यांना 24 तास रेडी म्हणजे सतर्क असं राहावं लागतं. त्यांचं जे जहाजावरचं जे राहणीमान आहे त्याच्यामध्ये अन्न चांगलं नाही. टिन्ड फूड म्हणजे डब्यातलं अन्न जास्त मिळते आहे. फ्रेश फूड मिळत नाही आहे. अंघोळीला गरम पाणी मिळत नाही आहे. त्यांची जी स्वच्छतागृह आहेत ती अतिशय खराब आहेत. कपडे त्यांना धुता येत नाही आहे. ज्या बेसिक गोष्टी असतात म्हणजे रोटी, कपडा, मकान त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे आणि याच्याशिवाय ते आपल्या कुटुंबापासून खूप दिवस दूर आहे. तर त्याच्यामुळे कुटुंबाशी संपर्क नसल्यामुळे त्यांना आयुष्यातल्या ज्या महत्त्वाच्या घटना असतात वाढदिवस असो की लग्नाची ॲनिव्हर्सरी असो की मुलांच्याबरोबर राहणं असो की पत्नीबरोबर राहणं असो, हे त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या घरासमोर ज्या कौटुंबिक समस्या उठतात त्यांना त्याच्यावरती काहीच करता येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं जे मनोबल आहे ते कमी होतं आणि यामुळे काही जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी जहाजावरनं समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी ड्युटीवरती येण्याकरता टाळलं. परंतु जास्त महत्त्वाचं विश्लेषण हे आहे की याचा जे अमेरिका आणि इराणचं जे युद्ध चालू आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल. एक परिणाम सरळ आहे की जी लढण्याची क्षमता आहे अमेरिकन जहाजांची ती नक्कीच कमी होते आहे. मानसिक थकवा हा आल्यामुळे सैनिकांच्या चुका वाढतात, अपघात त्याच्यामुळे वाढू शकतो, त्यांची युद्धसज्जताही कमी होते आणि थोडक्यात जे नौदल आहे किंवा एअरक्राफ्ट कॅरियर आहे अब्राहम लिंकन, त्यांची जी एफिशियन्सी आहे ती कमी होणार आहे. अर्थात अब्राहम लिंकनची जागा आता एक जॉर्ज वॉशिंग्टन नावाची नौका घेईल, अशा प्रकारचे रिपोर्ट येत आहेत. परंतु जो सध्या मानसिक युद्ध सुरू आहे, त्याच्यामध्ये इराण आणि चीन आणि इतर राष्ट्र अमेरिकेला आता चिडवत आहेत. अमेरिकेच्या जनतेवरती दबाव टाकत आहेत आणि अमेरिकेच्या जनतेवरती आता इतका जास्त मानसिक दबाव पडलेला आहे या युद्धाचा, या युद्धामध्ये केलेल्या चुकांचा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीचा. तर 70 ते 80% अमेरिकन लोकांना वाटतं की या युद्धामध्ये अमेरिकेचा पराभव हा होतो आहे आणि अशाच प्रकारची परिस्थिती अमेरिकेवरती आलेली होती. व्हिएटनामचं युद्ध ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये ते कॉम्बॅट फटिंगमुळे ते सैनिक थकलेले होते आणि त्यांना तिथून पळून जावं लागलं. तोच प्रकार काही प्रमाणात घडला अफगाणिस्तानमध्ये, जिथे अमेरिकन सैन्य हे लढण्याकरता तयार नव्हते. तर याच्यामध्ये लक्षात असं असायला पाहिजे की राष्ट्र कितीही मोठं असलं, त्यांची शस्त्रसिद्धता कितीही मोठी असली, तरी सैनिक हा लढण्याचा एक अतिशय मोठा घटक असतो आणि जर युद्ध हे केवळ शस्त्रांनी जिंकता येत नाही. सैनिकांचं मनोबल किती आहे, त्यांची सहनशक्ती कशी आहे, त्यांचं मानसिक स्थैर्य कसं आहे, याच्यावरती ते अवलंबून असतं, ज्यामध्ये अमेरिकन सैन्य आता कमी पडतं आहे. खरं म्हटलं तर त्यांनी मनोबल कसं टिकवायचं याकरता भारतीय सैनिकांकडून